लातूर जिल्ह्यासह देवणी तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे जिल्हा न्यायाधीशांचे आवाहन। 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात शनिवारी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर देवणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले असल्याचे आवाहन देवणी न्यायालयाचे न्यायाधीश सुरजुसे यांनी वलांडी येथील कायदेशीर शिबिरामध्ये केली असल्याने देवणी तालुक्यातील प्रलंबित प्रकरणे असलेल्या जनतेने याचा लाभ घ्यावा। दोन्ही पक्षकारांच्या संमतीने प्रकरण निकाली काढल्यास न्यायालयीन शुल्क तथा कोर्ट फी परत मिळते। त्यामुळे पक्षकार व विधिज्ञ यांनी 13 डिसेंबरच्या रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे आपली तडजोडीने निकाली काढावीत असं आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय जे भारुका तसेच सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी केला आहे। या लोक अदालतीमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे परकाश्मे सल्लेख अधिनियम कलम 138 धनादेश अनादरित प्रकरणे भूसंपादन प्रकरणे कौटुंबिक प्रकरणे मोटर वाहन अपघात दावा प्रकरणे दरखास्त प्रकरणे कामगार तथा औद्योगिक न्यायालयीन प्रकरणे बँकेशी संबंधित अशी एकूण 12,384 प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत। तसेच बँक वित्तीय संस्था मालमत्ता कर वसुली वाद दाखल पूर्ण 11,735 प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत। राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळते। तसेच दोन्ही पक्षकारांना मान्य असलेली तडजोड पक्षकारांच्या आपसी संमतीने होते। लोक अदालतमध्ये प्रकरण आपसी संमतीने निकाली निघाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा वाचतो। तरी पक्षकार विधिज्ञ यांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढावीत असं आवाहन करण्यात आलं आहे। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा। धन्यवाद।